वडिलांचा कृपा आशीर्वाद आहे हा। शिवाय खाणीतून काढलेला जो हिरा असतो तो मूळतः अस्तव्यस्त असतो, त्याला आकार वगैरे काही नसतो। माई बापा सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या बरं, येणाऱ्याकडे कुणीही बघू नका। आज महत्वाचा दिवस आहे आपला, हे लक्षात घ्या। खाणीतून काढलेला एखादा हिरा त्याला आकार वगैरे काही नसतो, तो अस्ताव्यस्त असतो, पण त्या हिऱ्याला ठोकून ठोकून आकार दिला जातो, त्याला चमकदार बनवलं जातं, मग त्याला एक प्रकारचं मोल येत असतं। ते कुणामुळं? कुणामुळं? जोहरी। कोण? जोहरी। हिरा मूळतः अस्ताव्यस्त असतो, त्याला आकार वगैरे काही नसतो, पण हिऱ्याला ठोकून ठोकून आकार देणारा, त्याला चमकवणारा तुमच्या लेकीचा जोहरी माझ्या समोर उभा आहे। त्यांच्यामुळं मी आज या ठिकाणी उभी आहे। तुमच्या अज्ञानी मोड मतिमंद अशा लेकीला आज या ठिकाणी उभा करणारे माझे पती परमेश्वर, त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद। शिवाय माझे सासू सासरे, आमच्या आत्या, आप्पा, आबा, मावशी, काकू, तात्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होते। माझ्या स्वर्गवासी वडिलांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आजच्या सेवेला सुरुवात करते। विठ्ठल माई बापा, आपण सगळेजण भाग्यवान आहोत का? कारण मामांचा आजचा हा भंडारा उत्सव आज आपल्या गावामध्ये साजरा होतोय। ही महत्भाग्याची गोष्ट ही माई बापा हो। याच्यासाठी सगळ्या गावाचं, प्रत्येक जीवाचं पुण्य शिल्लक असणं गरजेचं असतं। हे सगळ्यांच्या पुण्याईला आलेलं फळ आहे की आज मामांचा भंडारा उत्सव आपल्या गावामध्ये साजरा होतो। बरं, याच्यासाठी एका जन्माचं नाही, किती जन्माचं पुण्य पाहिजे? ओ जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले, जन्माया विठाले कृपा केली, देवाया विठाले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली। आणि आज हा विठ्ठल पांडुरंग परमात्मा, या जगाचा बाप सद्गुरु संत बाळू मामा आपल्या समोर येऊन विराजमान झालेले आहे। की आपल्या सगळ्यांना मामांची सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे। माई बापा, जसं आज या ठिकाणी या किल्ल्याला शोभा आणणारी, या कार्यक्रमाला शोभा आणणारी ही संस्थेतील जशी मुलं आहेत ना, तशी पूर्ण उत्सवाला शोभा ज्यांच्यामुळे आली, जे मामा आल्यापासून रात्रंदिवस मामांची सेवा करतात, ते सर्व मेळघाट गावातील तरुण मंडळी आहे। त्यांच्यासाठी जोरात टाळ्या। सोपं नव्हतं, पण पोरांनी सोपं करून टाकलं। माई बापा आल्यापासून ही मुलं ही पोरं रात्रंदिवस झटत आहेत, प्रत्येक जण मामांची सेवा करत आहे। मग खरंच सगळ्या पोरांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद। विठ्ठल माझ्या माता माऊल्या ही दररोज मेंढके बाबासाठी भाकरी आणतात, भाजी आणतात, चपात्या आणतात। एवढं सगळं काम सगळ्यांना असतं, त्यातून ही सेवा चालू आहे। म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद खरं सांगू माई बापा। आज